जानेवारी 2026 ब्लॅक टेलिफोन हा सिनेमा पाहिला अमेरिकन. ठीक होता थोडासा, म्हणजे त्याच्यात हॉरर आणि आत्मा, अतृप्त आत्मा वगैरे असं थोडंसं दाखवलंय. थोडक्यात काय की एक माणूस थोडासा म्हणजे व्हिम्सिकल असतो आणि तो असं त्याला मर्डर काय पर्पज असतो माहित नाही, पण लहान मुलांचा मर्डर करून त्यांची शक्ती स्वतःमध्ये घेण्याचा त्याचा काहीतरी एक प्रयत्न असतो. तर एका कॉलोराडो मध्ये एक कॅम्प असतो लहान मुलांचा आणि तिथे एक लेडी गेली असते, तिची 2 मुलं असतात, एक मुलगा आणि एक मुलगी आणि नवरा असतो. तर ती तिथे त्या कॅम्पला गेली असते आणि त्यावेळेस तिने बघितलं असतं की एक माणसानी मुद्दामून एका पेपर टाकणाऱ्या मुलाला धक्का दिलाय, पाडलाय आणि नंतर तो त्या मुलाला काही न करता निघून जातो पुढे. तर ती नंतर वॉच ठेवते त्याच्यावर आणि बघते तर त्यांनी त्याला तिथे आत तळघरात गाडून ठेवलेलं असतं. तर ते बघताना हा बघतो तो दुष्ट माणूस आणि तो तिला पण म्हणजे किडनॅप केल्यासारखं करतो आणि आपल्या ह्याच्यामध्ये व्हॅन मध्ये बसून घेऊन जातो. आणि ही खूप काही वर्षांपूर्वीची गोष्ट असते. तर तिची जी मुलगी आणि ती म्हणजे आणि ती सुसाईड करून मेली असं त्या कॅम्प मधले लोक म्हणत असतात. म्हणजे हिचा नवरा पण तेव्हा गेला असतो, तो त्यांनी म्हटलं असतं की अरे तू हे काय केलंस. तर तिला असे स्वप्न येत असतात, त्या मुलीला पडत असतात की ती मुलं त्या बर्फाच्या खाली पाण्यामध्ये आहेत, दफन आहेत आणि तो दुष्ट माणूस सगळ्यांना मारतोय आणि त्याची पॉवर त्याच्यामुळे वाढते वगैरे असं. आणि तिला पण ते दिसत राहतं की आपण चालत चाललोय मागे आणि तो आपल्याला पण मारतोय वगैरे, असे म्हणजे तिला असे विचित्र विचित्र ते दृश्य दिसत असतात. आणि मग अचानक तिला एक दिवस फोन येतो की मी तुझी आई बोलते, कॉलोरॅडो मध्ये कॅम्प आहे, तिथे तू ये. मग तिला म्हटलं असं कसं आपल्याला म्हणजे फोन आला. मग ती वडिलांना म्हणते की मला जायचंय कॅम्पमध्ये. तर मग ती आणि तिचा एक बॉयफ्रेंड स्कूलमधला मुलगा, त्यालाही जायचं असतं. तर त्याला आवडतात म्हणजे असे ठिकाणी जायला वगैरे, तर तो पण जातो. तर आधी भाऊ नाही म्हणत असतो, पण मग भाऊ पण जातो त्यांच्याबरोबर, कारण त्याला त्या नुसत्या त्या मुलाबरोबर आपल्या बहिणीला पाठवायचं असतं. तिघही जातात. तर मग तिथे गेल्यावरही हिला ते स्वप्न पडणं काही बंद होत नाही. झोपेत ती चालत चालत कुठे जाते आणि मग त्यांना ते असे अनुभव यायला लागतात काही काही की कोणीतरी येतंय, मारतंय वगैरे असं. आणि मग ते फोन पण येतात, ब्लँक कॉल्स त्या टेलिफोन बूथ मधनं की मी तुला बघून घेईन, तू आता माझ्या कचाट्यात आहेस वगैरे. मग एकदम आणि तिच्या भावानी त्या लहान मुलांना मारताना त्या दुष्ट माणसाला मारलेलं असतं. तर मग हे लोक तिथून क्लॅरिफाय करतात तिथल्या त्या मॅनेजरकडनं की आधी काय झालं होतं, कोणत्या घटना घडल्या असतात. आधी त्यांना असं वाटतं की हे खोटंच सांगते, पण मग एक 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 गोष्टी जेव्हा उलगडत जातात, मागच्या गोष्टी आणि आत्ताच्या घडणाऱ्या गोष्टी, तेव्हा त्यांचं ते कनेक्शन त्यांना लक्षात येते. मग तो मॅनेजर पण तयार होतो. तो म्हणतो की आपण मग त्या मुलांना शोधून काढूया कुठे ते त्यांना दबून ठेवलेलं. कारण तिचं म्हणणं असतं की जोपर्यंत आपण त्या मुलांना शोधणार नाही आणि त्यांना मोकळं करणार नाही, म्हणजे त्यांची आत्मा जोपर्यंत मुक्त होत नाही, तोपर्यंत ह्याची दुष्ट माणसाची पॉवर वाढतच राहणार आणि तो त्रास देत राहणार आहे. तर मग हे लोक सगळे शोधायला निघतात. तर त्या शोधण्याच्या मोहिमेमध्ये सुद्धा हा सारखा मध्ये मध्ये येऊन म्हणजे त्यांना हे करत असतो, डिस्ट्रॅक्ट आणि त्रास देत असतो, शोधायला अटकाव करत असतो. पण मग शेवटी
तिच्या अंगातच बळ येते आणि ती भरपूर त्याच्याशी फाईट करून त्या मुलांना शोधून काढून त्यांची आत्मा मुक्त करते म्हणजे त्यांना. आणि मग तो हे होतो म्हणजे तो नष्ट होतो, म्हणजे त्याला मारून टाकतात आणि त्यालाच त्या पाण्याच्या खाली बुडवून टाकतात ते कॉलरेडो. आणि मग सगळे परततात. तर त्यांचे वडील त्यांना घ्यायला आलेले असतात. त्यांना जेव्हा आधी जेव्हा घटना घडत असतात विचित्र विचित्र, तेव्हा या भावानी फोन केलाच असतो की इथे खूप विचित्र घटना घडतात, तुम्ही आम्हाला घ्यायला या. त्याच्यामुळे ते घ्यायला आलेलेच असतात त्यांना. मग सगळे मिळून परततात. तर दिखताना परत ब्लँक कॉल येतो त्या फोनवर आणि तो तिच्या आईचाच असतो. ती म्हणते की बरं झालं, सगळं व्यवस्थित झालं, मला माहिती होतं तूच हे करू शकते वगैरे वगैरे. आणि झालं सगळं, म्हणजे तिची आई पण मुक्त होते. म्हणजे सगळ्यांना कळते की आईने काही सुसाईड केलं नव्हतं, तिला पण त्या दुष्ट माणसाने मारलं होतं. तर झालं अशा प्रकारे सगळेजण हॅपीली परततात. तर ठीक आहे, मला काही अगदी फार आवडलं नाही. ओके ओके.